भुंकणाऱ्या हरिणाच्या आवाजाने दुमदुमणारी ही आहे लांजातील कोल्हेवाडी गावाची स्वयंभू श्री देवधनी केदारलिंगाची देवराई. लांजा तालुक्यापासून 19 किलोमीटर लांब सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोल्हेवाडी गावाचे हे ग्रामदैवत. कोल्हेवाडी हे लोकसंख्येने तसं फार छोटं गाव. गावापासून साधारण 3 ते 4 किलोमीटर दूर श्री देवधनी केदारलिंगाचे देवस्थान आहे. माचाळच्या खोऱ्यातून उगम पावणाऱ्या काजळी नदीच्या तीरी घनदाट देवराईत हे देवस्थान वसलंय. केदारलिंगाच्या 3 बहिणी असून त्या प्रभानवल्ली आणि पालू या आजूबाजूच्या गावात आहेत. शिमग्यात म्हणजेच होळीत या बहिणी केदारलिंगाला भेटण्यासाठी येतात. केदारलिंगाचे पुरातन देऊळ आणि त्याभोवती घातलेला कित्येक वर्ष जुना दगडांचा गडगा म्हणजेच कुंपण हे इथलं वैशिष्ट्य. कोल्हेवाडीत केदारलिंगाशिवाय काळकाई, जुगाई, धनीन आणि विठुबाई या देवींची देवस्थानं आहेत. मात्र केदारलिंगाचे देवस्थान पुरातन आणि स्वयंभू. केदारलिंगाची ही वनराई कोल्हेवाडीकरांनी देवराई म्हणून वर्षानुवर्ष जपली. ती साधारण 2.4 हेक्टर क्षेत्रावर पसरले. गावकरी या देवराईमधील एकही झाड तोडत नसल्यामुळे या राईत वृक्ष विविधता टिकून आहे. साधारण 21 प्रजातीची झाडं या देवराईत आढळतात. या ठिकाणी तुम्ही शांत जाऊन बसलात की एक मधुर शिटी कानी पडते. ती असते मलबारी शुळकरी कस्तुराची. मात्र या देवराईत वास आहे तो भुंकणाऱ्या हरिणाचा म्हणजेच भेकराचा. धोक्याची जाणीव झाल्यानंतर तो भुंकल्यासारखा आवाज काढत असल्यामुळे त्याला बार्किंग डिअर किंवा भुंकणारे हरिण असंही म्हणतात. कोकणात हरिणाच्या प्रामुख्याने 3 प्रजाती सापडतात. त्यामधील भेकर हे आकाराने सडपातळ आणि लहान असते. अंगावरचे केस मऊ, जाड आणि दाट असतात. नर भेकराच्या वरच्या जबड्यातील सुळे हे लांब असून ते तोंडाबाहेर आलेले दिसतात. केवळ नरालाच शिंग असतात. ही मृगशिंग कपाळाच्या हाडांपासून उत्पन्न होत असून ती दरवर्षी गळून पडतात आणि पुन्हा वाढतात. मृगशिंग आखूड असून जास्तीत जास्त 5 ते 60 सेंटीमीटर वाढतात. भेकर दिनचर आणि निशाचर आहे. तो सर्वभक्षी असून त्याच्या आहारात फळं, बिया, पक्ष्यांची अंडी, क्वचितच लहान सस्तन प्राणी आणि मृत प्राणी यांचा समावेश असतो. भेकर बहुधा एकटे राहतात. विणीच्या काळात ते जोडीने किंवा मादी पिल्लासोबत वावरताना दिसतात. नर आपल्या हद्दक्षेत्राबद्दल अधिक जागरूक असतो. हद्दक्षेत्राची सीमा निश्चित करण्यासाठी नर भेकर डोक्याजवळ असणाऱ्या गंधग्रंथीचा स्त्राव झाडावर घासतो. दाट वनामधून तो अधूनमधून चरण्यासाठी गवताळ रानात किंवा पिकाच्या शेतात शिरतो. झाडाची साल खरडवून काढण्याच्या आणि पिकांवर धाड मारण्याच्या त्याच्या सवयीमुळे शेतकरी त्याच्यापासून त्रस्त असतात. अशा भेकराचा केदारलिंग देवराईमधील अधिवास हा तितकाच गूढ आहे आणि हा अधिवास कोल्हेवाडीकरांनी जपलाय हे विशेष. दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या देवरायांची महती या रील सिरीजमध्ये पुढच्या आठवड्यात जाणून घेऊया. दोडामार्ग तालुक्यातील डाळोबा देवराईविषयी. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.